तर मंडळी तुमचं स्वागत आजच्या मिनी ब्लॉगमध्ये. तर संध्याकाळच्या वाजले 6 आणि चालू होतं आमची स्वयंपाकाची तयारी. तर मी चूल पेटवली होती, आज सगळं सुकलं होतं. तर म्हणलं चला आज चुलीवर स्वयंपाक करून घेऊया. वाटाणे टाकलं ते शिजायला. गट्टूची चूल लावली होती कारण आमची चूल वल्ली म्हणून गट्टूची चूल लावली होती. तर म्हणले वाटाणे टाकले शिजायला, तोपर्यंत मसाला करून घेऊया. मसाला घेतलं खोबरं, लसूण, कोथिंबीर आणि थोडीशी शेंगदाणे, मिरचीने टाकली बरं काय, लाल कालवण करत होते म्हणून. वाटाणे शिजले होते तर चालू होतं फोडणीची तयारी. तर एक कांदा, जिरे आणि कढीपत्ता चांगला मी परतून घेतला. वाटाणे शिजले होते, एक टोमॅटो टाकला आणि चांगलं परतून घेतलं. थोडीशी हळद, लाल तिखट, प्रवीण मसाला, सुहाना मसाला टाकून दिला. वाटाणे टाकून दिले आणि चांगलं परतून घेतलं. आता चवीनुसार आपलं कालवणाप्रमाणे मीठ टाका, मसाला टाकून द्या आणि कालवणाप्रमाणे आपलं पाणी टाकून द्या. पण मी लाल कालवण केलं तर मग कालवण झालं तर भात टाकून दिलं तर चुलीवर. सगळं आवरून घेतलं होतं. जेवायला बसले होते, सगळे जेवण करून घेतले. मीच एकटे राहिले होते. तर मग पोरगी म्हणे मला पण जेवायचं. तर म्हणले चल भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.